मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ते ओझर या गावी आलेलो आहोत आणि सार्वजनिक गणपती इथे आहे, ओझरचा राजा. तर आपण तिथे आता भेट द्यायला आलेलो आहोत. तसंच श्री गणेशाचं दर्शन घ्यायला इथे आपण आता आलेलो आहोत. हा आहे आजूबाजूचा परिसर. इथे आपण एसटी बस स्थानकावर आपण आता आहोत. समोर पाहत आहात, इकडे आहे सार्वजनिक गणपती. तर आता आपण जाऊन पाहूया, श्री गणेशाचं दर्शन घेऊया आणि येथील जे आता काही मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण श्री गणेशाच्या उत्सवानिमित्त माहिती जाणून घेऊया. पाहताय खूप सुंदर असं सजावट केलेलं आहे, लाइटिंग वगैरे खूप छान केलेली आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात दर दिवशी. आज 9वा दिवस आहे. समोर आहे ते ओझरचा गणपती, ओझरचा राजा. तर सर्वप्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया, ओझरचा राजाचं दर्शन घेऊया. त्यानंतर आपण इथे जे काही मंडळी बसलेले आहेत, गावातील प्रमुख मंडळी, त्यांच्याकडून आपण श्री ओझरच्या गणपतीनिमित्त आपण इथे जे कार्यक्रम होतात त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पाहताय आपण खूप सुंदरशी सजावट केलेली आहे. आणि आपण पाहताय गावातील प्रमुख मंडळी सर्व आता इथे जमा झालेली आहेत. नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आता आपण आहोत ते ओझर या गावी, ओझरचा राजा हे सार्वजनिक गणपती मंडळ या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. तर पाहता इथे सर्व गावातील प्रमुख मंडळी जमलेले आहेत. तसंच श्री गणेशाचं दर्शन वगैरे घेऊन आपलं झालेलं आहे आणि आपण आता इथे माहिती घेणार आहोत ह्या मंडळाविषयी. तसेच गणेशोत्सव साजरा होतो त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि हा जवळजवळ मला वाटतं 25वा वर्ष असावा. हां. तर आपल्याला येथील जे सचिव आहेत मंडळाचे ते आपल्याला माहिती देतील. आमच्या या मंडळाचं नाव आहे श्री जय गणेश नवतरू मंडळ ओझर. 1999 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. यासाठी दिवंगत व्यक्ती म्हणून आमचे संस्थापक स्वर्गीय नाना गुराव, कौशिकजी यादव, मोहम्मद साहेब टोले, अनवर गडकरी, दिनकर मालपेकर, कासम हजीर या सर्वांनी अतूट असे प्रयत्न करून या मंडळाची उभारणा केली आणि आतापर्यंत हे स्वर्गीय होऊन याच्या पुढे या मंडळाचे अध्यक्ष भरतजी गुराव, उपाध्यक्ष गुराव रमेशजी तामणकर, सचिव श्री पांडुरंग तामणकर, हे कार्याध्यक्ष राजाभाऊ यादव, सर्व मंडळाचे पदाधिकारी दीपक पांचाळ, विलास गुराव, सीताराम गोसावी, खजिनदार नजीरबाई टोले इथं उपस्थित नाही आहेत, रामदास गुराव, प्रदीप मालपेकर, रेगे, बाबा रेगे यांचे सुपुत्र, असे सर्वांनी एकमेव राहून या मंडळाचे तात्पर्य म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील या राजापूर तालुक्यातील असं एक मंडळ आहे की सर्व धर्म समभाव, बौद्ध असो, मुस्लिम असो आणि हिंदू या सर्वांच्या समवेत आम्ही हे 25वा वर्ष रौप्य महोत्सव म्हणून आतापर्यंत असा उत्सव साजरा करत आलो आहोत आणि कोणताही व्यत्यय आला नाही आतापर्यंत. कारण
एकमेव म्हणजे कसं या मंडळामध्ये फक्त हिंदूच नाही आहेत, या मंडळाचे खजिनदार म्हणून मुस्लिम समाजातील नजीरबाई टोले आता नाही घरी आहेत, बौद्ध समाजाचे राजाभाऊ यादव आमचे कार्याध्यक्ष चांगली कामगिरी पाहत आहेत. त्यानंतर डेकोरेटर्स मंगेश गुराव, हे राजकुमार कुर्ले, हे महादेव गुराव, दिलीप मालपेकर, प्रवीण गुराव, संतोष गुराव, चंद्रकांत गुराव, विनोद गुराव, विलासदादा गुराव, तो रशीद गडकरी ते पण मुस्लिम बंधू आहेत, गणपत हातनकर, जयेंद्र मालपेकर, डेकोरेटर्स मंगेश गुराव ते आमचे ते पुजारी आहेत, पांडुरंग गोसावी हे त्यांचं घर आहे, भरपूर सहकार्य करतात. त्याचप्रमाणे संतोष गोसावी, चंद्रकांत गुराव हे आहेत, मधुकर वालम हे उपाध्यक्ष रमेशजी तामणकर, रवी गुराव, हे विवेक रेगे, विजय डोंगरे, सुरेश गोसावी, रामदास गुराव, प्रदीप मालपेकर, अन्य असं दीपक गुराव, महेंद्र गुराव, याच्यामध्ये 60-70 असे आम्ही सदस्य आहोत. गावामध्ये कुठलंही आतापर्यंत व्यत्यय आलेलं नाही. सगळं समाजानुसार हे चांगलं असं कार्य हे मंडळ आणि हे जे आमच्या आधीचे जे पदाधिकारी होते, एकमेव आता यातले म्हणजे दिवंगत झालेले आहेत. त्याच्यानंतर राजाभाऊ यादव असे ज्येष्ठ पदाधिकारी, विलासदादा गुराव गोसावी असे आहेत. यांच्यामुळंच आम्ही या 25व्या वर्षात आतापर्यंत पदार्पण करीत आहोत. यापुढेही हा कार्यक्रम सार्वजनिक गणेशोत्सव हे कार्यक्रम यापुढेही अशी धुरा आम्ही ठेवू, या मी आता सांगू इच्छितो. मंडळातर्फे काही उपक्रम राबवले जात असतील गावामध्ये? उपक्रम म्हणजे मंडळाच्या इथे शालेय उपक्रम आम्ही राबवतो. शिबिर, शालेय पुस्तक वाटप आणि उद्या ते होणार आहे. उद्या सत्यनारायणची महापूजा आहे. आमचं कसं 10व्या दिवशी गणेश विसर्जनच्या आधी एक दिवशी सत्यनारायण पूजा इथं आयोजित केली जाते. त्याप्रमाणे तिथं शालेय वया वाटप, पुस्तक वाटप, प्रेम वाटप, आणखीन मनोरंजन कार्यक्रम जोरात असतो. रात्री सत्यनारायणची पूजा, आजूबाजूच्या सर्व गावांना इथं महाप्रसादाचं भोजन असतं. इथं तसं तिथे आता आजूबाजूची जी मंडळ आहेत त्यांचा किती सहभाग असतो या कार्यक्रमामध्ये? राजाबरोबर सर्व मंडळांचं सहकार्य आम्हाला असतं. आम्ही पण त्यांना सहकार्य करतो. आजूबाजूला कोळवणखडी, तिवरे, कोंडतिवरे, शिरवली असे भरपूर असे गाव आहेत. त्यांचं चांगलं सहकार्य होतं. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही आता 25व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. असं आहे. कोणीपासून सगळे कार्यकर्ते आमच्याशी संपर्कात असतात. मुस्लिम असो, आणखीन कोण असो, मोठे पदाधिकारी, आमदार असो, खासदार असो, सगळ्यांशी आम्ही संपर्कात घेऊन हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो. धन्यवाद. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच या गावचे सद्ग्रस्त माननीय श्री सरपंच विकासजी रेगे. नमस्कार. आज या ठिकाणी जय गणेश नवतरुण मंडळ ओझर या मंडळाच्या वतीने जी 25 वर्षे चालू आहे आणि 25 वर्षे आपण मोठ्या धुमधडाक्यात साजरे करत आहोत. आणि त्यासाठी सर्व मंडळाचे कार्यकर्ते आमचे अतोनात मेहनत घेत आहेत. आणि या मंडळाच्या स्थापना ही आमच्या गावातील व्यक्ती म्हणजे कैलासवासी नानाशंकर गुरव, त्यानंतर मोहम्मद साहेब टोले आणि कासम हजीर, अनवर गडकरी आणि दिनकर मालपेकर अशा यांनी स्थापना करून या ओझर गावामध्ये गणेश मंडळाची एक मुहूर्तमेढ रोवली, सार्वजनिक गणपती हे करायची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे. आणि तीच परंपरा आम्ही आता कायम चालू ठेवलेली आहे. आणि यामध्ये कुठलाही जाती, धर्म किंवा कोणताही आपल्यामध्ये तेढ नसतो. आणि त्याच्यानुसार आपण हे स्थापन केलेलं मंडळ आहे. आणि आम्ही 25 वर्षे आम्ही हे सेवा करत आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढेही करत राहील अशी आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे हे आमचे वासुदेव गोसावी पहिले अध्यक्ष होते त्या गणेश मंडळाचे, चांगलं सहकार्य करतात. हे आताच आलेत का मुंबईवरून इथं स्थायिक झालेत. 25 वर्ष चांगलं सहकार्य आहे त्यांचं, कायमचे इथे रुजू असतात. वासुदेव गोसावी. खूप छान माहिती दिलात तुम्ही. आणि आपल्याला पाहिलं सर्व हे गाव एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. त्यामध्ये हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, सर्व धर्मातील मंडळी इथे एकत्र येऊन इथे एक ऐक्याचं दर्शन घडवतात. खरोखरच खूप एक उदाहरण आहे आपल्या सर्व हिंदू बांधवांसाठी, तसंच सर्व मुस्लिम बांधवांसाठी, बौद्ध बांधवांसाठी.
खरोखरच खूप चांगला उपक्रम देखील हे गावातील मंडळी राबवतात. सर्व गाववाल्यांचे, सर्व गावप्रमुखांचे अगदी मनापासून धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तर आपल्याला इथे बॅनर लागले आहेत त्याच्याबद्दल माहिती देत आहेत. आमच्या मंडळाचे संस्थापक स्थापनाकार नाना गुरव, एक कौशिक यादव, चांगलं आमच्या मंडळासाठी काम केलं. लक्ष्मणभाऊ गुरव, अरुणजी यादव, एक नावाजलेले गायक अरुणजी यादव, ते आमच्या गावचे सरपंच श्री विकास उल्हास रेगे. त्याचप्रमाणे दिवंगत व्यक्तींनी आमच्या या गणेश मंडळासाठी भरपूर असं सहकार्य करून दिवंगत झाले, स्वर्गीय झालेत मोहनबाई सरकोट, वसंतजी कोकरे. 3 वर्षापूर्वीच या कार्यक्रम चालू असतानाच स्वर्गीय झाले ते वसंतजी कोकरे. या मंडळाचे माजी सचिव प्रकाशजी गोसावी या मंडळाचे कार्यक्रम होते. हे आताच 1/9/2024ला स्वर्गीय झाले, कारण हे पण आमच्या मंडळाचे कार्यकर्ते होते. त्याचप्रमाणे राजेश कृष्णा गुरव यांचंही निधन झालं आहे, या वेळेमध्येच निधन झाले. त्याच्यामुळं काही कार्यक्रमांचं आम्ही कसं स्थगित ठेवलेत, यावर्षी करायचं नाही यांच्यामुळं. काही कार्यक्रमाचे दरवर्षी आम्ही कसं आहे की नियोजनाप्रमाणे वाया वाटप वगैरे सगळं असं कार्यक्रम आम्ही पूर्ण करतो. आणि हे ते मंडळाचं स्टेज आज उभारलं जातंय. आज काय कार्यक्रम आहे? राजकुमार दामोदर फुले उद्याची आम्हाला तयारी. चांगलं सहकार्य करतात, मंडळाचे सभासद आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. हा. दरवर्षाप्रमाणे 25 वर्ष. त्याचप्रमाणे मंगेश गुरव म्हणून आहेत, ते बघा मंगे इकडे, हे पण डेकोरेटर आहेत, चांगलं 25 वर्ष सहकार्य आम्हाला करतात. हे मंगेश गुरव मंडळाचे सहकारी आहेत. हे डेकोरेटर्समध्ये हे दोघं चांगलं सहकार्य करतात. उद्या रात्री कार्यक्रम आहे, मनोरंजन कार्यक्रम आहे, वाया वाटप आहे त्या शालेय मुलांसाठी. असं कार्यक्रम आम्ही इथं पार पाडतो. खूप सुंदर मंडळ आहे तुमचं, खूप गाव पण तेवढंच खूप सुंदर आहे. राजापूर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा, सर्वधर्म समभाव म्हणजे हा एक हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध असो किंवा कुंडी असो एकमेव मंडळ हे आमचं आहे. कारण राजापूर तालुक्यामध्ये आम्ही तहसीलमध्ये पण आम्हाला तसं एक पत्र भेटलंय. अच्छा. की असं एकमेव मंडळ, असं कुठं मंडळ बघितलं नाही असं त्यांनीच सांगितलंय, यादव मॅडमने वगैरे. अच्छा. असं आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पोलिसांचा कायम सहकार्य असं आणि कुठलं तंटा वगैरे काही इथं होतच नाही. हा हा, असं आहे ते. कारण एकच तेवढी आहे तुझ्या एकी गावामध्ये. आहे तेवढी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सुरुवातीला जे पोलीस प्रश्न होतं ते आता आपण घेत नाही. हा हा, तर पोलिसांना आम्ही सांगतो की तुम्ही येऊच नका. हे कसं साहेबांना सांगतो की आम्हाला गरज नाही, कारण एवढं मंडळ हे सक्षम आहे. हा हा, कुठलाही वाद होता न होता हा विसर्जनाचा कार्यक्रम निर्मित उद्या जो कार्यक्रम आहे ना, उद्या त्या कार्यक्रम म्हणजे 2 कार्यक्रम. आमची सत्यनारायणची महापूजा प्लस मुस्लिम बांधवांचा ईद मिलाद आहे. हा हा, पण आमच्या इथं कुठलाच असा प्रॉब्लेम होत नाही. हा हा. बरोबर ना. हा. तो कार्यक्रम नीट त्यांच्या सहकार्यामुळं चांगल्या पद्धतीनं पार हे पडतो. दोन्ही कार्यक्रम एकामेकाच्या सहकार्याने पार पडतात पार व्यवस्थित. पडतो. कुठला त्यांचा गोष्टी पण लावल्या. हा हा. उद्या जे ईद मिलाद आहे त्यामध्ये ते बॅनर सुद्धा लावलेला आहे, पाहत आहे आपण. घर मालक जे आहेत ते पांडुरंग गोसावी हे चांगले सहकार्य करतात. अच्छा. हा सर्व आमचे रात्रबाळी वगैरे आम्ही जर असलो हा तर आम्हाला चांगले सहकार्य करतात. चहा पाण्याचे बघा, सर्व चहा पाण्याची सोय त्यांची काही आहे. हा हा. जर आपण जाऊन भेटूया त्यांना. हा, असं आहे. राजापूर नाले जगन्नाथ गुराव आमची या गणेश मंडळाची 25 वर्ष रौप्य महोत्सव आता पूर्ण होत आहे. तर या निमित्तानं त्याने आमच्या गावात पदार्पण केलं, त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष रमेशजी सामनकर यांच्या हस्ते त्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतोय. जोरदार टाळ्या वाजवायचे. धन्यवाद. धन्यवाद.
आता जे आता मुंबईकडे चाकरमानी आले त्यांचा सहभाग कितपत असतो, गावाल्यांचा सहभाग कितपत असतो या भरपूर कार्यक्रमामध्ये? मुंबईचे चाकरमणी जे आहेत ना हा खरंच आम्हाला चांगलं सहकार्य करतात. आम्ही आता पावती बुका वगैरे सगळे पाडतो त्यांच्या याच्यावरतीच आम्ही त्यांच्या समवेतच आम्ही हा कार्यक्रम पूर्ण पार पाडतो. काही गोष्टीचं कसं आहे रजेचा प्रॉब्लेम असल्यामुळं ते काय या पुढच्या कार्यक्रमासाठी थांबू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे चांगलं सहकार्य कसं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच आम्ही सगळं कार्यक्रम पार पाडतो. माझे भाव आहेत, माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. ते कसं काही वर्षात म्हणजे गेल्या वर्षी पण त्यांनी सर्व महाप्रसादाचा खर्च वगैरे यांनीच केला. डेकोरेटर्स गावात नामांकित असे डेकोरेटर्स आहेत ते. वा, वा, खूप छान. राजू कुर्ले यांचे तुझं डेकोरेशन नाव सुद्धा सांगा. AJ डेकोरेटर्स म्हणजे कुर्ले ब्रदर्स. ओके ठीक आहे. हे कासम हाजीर. हा कासम हाजीर म्हणजे कोण माहिती आहे काय, आमची जी उत्पत्ती केली या मंडळाची संस्थापक नाना गुराव यांच्या समवेत जे 1999 मध्ये जी स्थापना झाली ना त्यांच्या जास्त सहकार्यामुळे मुस्लिम बंधू आहेत कासम हाजीर आणि आम्हाला चांगलं सहकार्य आता 25 वर्षापर्यंत करतायत. याच्या पुढेही करेल अशी आम्ही आशा बाळगतो. तर आपण पाहते ते पदाधिकारी जे सचिव आहेत त्यांनी जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं सगळ्यांची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला. याच्यावरून आपल्याला कळतं की गावामध्ये एकी कितपत आहे. कारण एकीचं प्रदर्शन त्यांनी खरोखर खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि याचा धडा जे आपल्या आजूबाजूचे सर्व गावं आहेत, जे आपल्या कोकणातील गावं आहेत त्यांनी सर्वांनी घ्यावं अशी मी आशा बाळगतो. आणि ते व्हिडिओ आता मी थांबवतोय. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि काय चुकीचं काय बोललो असेल तर ते माफ करा. तर धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्या महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.